श्रावण महिना संपला आणि गणपतीला फूल वाहिलं की बरेचसे लोक नॉनव्हेज खायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेला बाजारामध्ये भरपूर मासे मिळायला लागतात. आपणही आज बाजारातून पापलेटं घेऊन आलो आहोत. आपण आज कापरी आणि साधं पापलेट फ्राय बनवणार आहोत. कापरी पापलेट किंवा कलेट हे रंगाने थोडेसे काळसर असते, थोडे नरम असते, पण चवीला खूप छान असते. बाजारात या पापलेटला खूप मागणी असल्यामुळे याचा कायम चढाच भाव असतो. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला ही कापरी पापलेटची रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. पापलेट फ्राय करण्यासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराची पापलेटं घेतलेली आहेत. एक साधं पापलेट आणि एक कापरी पापलेट आपण घेतलेलं आहे. आपण त्यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे. बघा, त्याचे कल्लेवल्ले आपण काढून टाकलेले आहेत. शेपटी थोडीशी मारलेली आहे. तसेच बाजूने कट देऊन त्यातील सगळी घाण काढून टाकलेली आहे. अशा तऱ्हेने दोन्ही पापलेटं आपण साफ करून घेतलेली आहेत आणि नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आता आपण यांना मालवणी पद्धतीने फ्राय करणार आहोत. त्यासाठी आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. आपण त्याचे 8 तुकडे करून घेतलेले आहेत, जसे की शेपूट, तसेच मधला भाग आणि दोन्ही पापलेटांच्या डोक्याचा जो भाग आहे त्याची 2 परत भाग असे मिळून टोटल 8 आपण त्याचे भाग केलेले आहेत. पापलेटच्या तुकड्या धुण्याआधी आपण त्यांना थोड्या वेळासाठी मीठ लावून ठेवले होते. आता आपण यांना लावण्यासाठी मसाला तयार करूयात. त्यासाठी आपण इथे एक भांडं घ्यायचं आहे. भांड्यात आपल्याला 2 चमचे हिरवा मसाला वाटण घ्यायचा आहे. हिरवा मसाला वाटण करण्यासाठी आपण इथे 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, लहान मोठ्या. या खूप तिखट मिरच्या आहेत म्हणून या एवढ्याच घ्यायच्या आहेत. आणि इथे 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, साफ करून धुवून. आणि इथे जवळपास 5-6 पण ह्या जाड्या मोठ्या लसूण आहेत त्या घेतलेल्या आहेत. जर त्या लहान असतील तर दुप्पट घ्यायच्या. आणि इथे आपण साधारण 1.5-2 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे. आणि थोडं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे. आपलं हिरवा मसाला वाटण तयार आहे. त्यात अर्धा चमचा आपण हळद टाकायची आहे. त्यात पाऊण चमचा आपण लाल मिरची पावडर घेणार आहोत. आणि लिंबा एवढ्या चिंचेचा गोळा घेऊन आपण त्याला पाण्यामध्ये कुस्करून त्याचा कोळ काढून घेणार आहोत आणि तो मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला चिंच लावायची नसेल आणि तुमच्याकडे जर आगूळ असेल तर तुम्ही आगूळही लावू शकता किंवा लिंबाचा रस त्याला लावू शकता. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपण तयार केलेला मसाला आता आपण तुकड्यांना लावूयात. आपण तुकड्यांना जो कट मारलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण मसाला व्यवस्थित लावायचा आहे. तसं पाहता पापलेट हा मासा अगदी कोणीही खाऊ शकतो. म्हणजे अगदी आजारी माणूस असला आणि त्याला जर मासे खायची इच्छा झाली तर त्याला पापलेट देऊ शकतो. या माशामुळे तसा कोणालाही अपाय होत नाही. हे पापलेट हृदयासाठी चांगले असते. याच्यामुळे त्वचा टवटवीत आणि निरोगी राहते. तसेच प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने हे भरपूर असते.
सर्व तुकड्यांना आपला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता या सर्व तुकड्या आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायच्या आहेत, म्हणजे जो मसाला आपण लावला आहे तो व्यवस्थित मुरला जाईल। आता उरलेला जो मसाला आहे तो आपण कोळंबीला लावणार आहोत आणि कोळंबी फ्राय करणार आहोत। मसाला नेहमी हाताने लावायचा, म्हणजे तो व्यवस्थित माशांना लागतो। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हँड ग्लोव्हजचा पण वापर करू शकता। आता हे सर्व मासे आपण 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवत आहोत, जेणेकरून तो जो लावलेला मसाला आहे तो त्याला व्यवस्थित लागेल। तोपर्यंत आपण गॅसवर पॅन ठेवून त्याला गरम करून घेऊयात। 15 मिनिटं झालेली आहेत। चला आपण आता पुढची तयारी करूयात। आता एका ताटलीमध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे, पाव चमचा आपण हळद टाकायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत। सर्व काही आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पिठाच्या तयार मिश्रणात आपण तुकड्या टाकून त्याला पीठ लावून घेणार आहोत। व्यवस्थित चारही बाजूने आपण तुकड्यांना पीठ लावून घेणार आहोत। आता जो पॅन आपण गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे। त्यात आपण गोडे तेल टाकणार आहोत। गोडे तेलही गरम झालेलं आहे। आता आपण त्यात जे तुकडे आपण पिठामध्ये घोळवून घेतले होते ते टाकणार आहोत आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। गॅस आपण सुरुवातीला मोठा ठेवणार आहोत। एकदा तेल तापलं आणि आपण सगळ्या तुकड्या त्या पॅनमध्ये लावल्या की आपण गॅस एकदम स्लो करायचा आहे। स्लो गॅसवर आपण तुकड्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। तुकडी एका बाजूने भाजून झाली की तिला उलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। कोळंबी तळून झालेली आहे। आपण आता त्याला बाहेर काढूयात। आपल्या तुकड्याही तळून झालेल्या आहेत। आपण त्यांना एक एक करून बाहेर काढूयात। आपली दुसरी बॅचही पहिल्यासारखी तळून घेऊयात। आपल्या सर्व तुकड्या तळून झालेल्या आहेत। आपण आता प्लेटिंग करूयात। कापरी पापलेट खायला खूप चविष्ट असतं, कायम डिमांडमध्ये असतं आणि ते नेहमीच महागही असतं। महाग म्हणजे इतर पापलेटांच्या मानाने, सफेद पापलेटांच्या मानाने ते महाग असतं, परंतु त्याचे फायदेही अनेक आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा। आज आपण साध्या पापलेट आणि कापरी पापलेटाबरोबर कोळंबी सर्व केलेली आहे आणि त्याचबरोबर सॅलडही सर्व केलेलं आहे।